ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. अध्याय 6वा. श्री पापनास महात्मा अध्याय 6वा. या अध्यायाचा आज आपण निरूपण करणार आहोत. तर या अध्यायामध्ये या ठिकाणी जे दत्त मंदिराचं ठाण आहे त्या दत्त मंदिराच्या ठाण्याचा आपण विचार करणार आहोत. तीन सिरे सहा हात, तीन सिरे सहा हात, तया माझा दंडवट, तया माझा दंडवट. काठी बुडी कुडे श्वान, काठी घोडी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान, नित्य जान्हवीचे स्नान. काठी घोडी पुढे श्वान, काठी घोडी पुढे श्वान. शंख चक्र गदा हाती, पुढे खडा व शोभती. काठी घोडी पुढे श्वान, काठी घोडी पुढे श्वान. तुका म्हणे दिगंबर, तुका म्हणे दिगंबर, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार. काठी घोडी पुढे श्वान, काठी घोडी पुढे श्वान. नित्य जान्हवीचे स्नान, नित्य जान्हवीचे स्नान. काठी घोडी पुढे श्वान, काठी घोडी पुढे श्वान. श्री पापनास तीर्थक्षेत्री श्री दत्तात्रेयाचे ठाण असती, परी त्यांचे मंदिर नसे, एक दगडी ओठा असे. या ठिकाणी पापनास तीर्थक्षेत्रामध्ये एक दत्ताचं ठाण आहे, परंतु त्या ठिकाणी मंदिर नाही. एक छोटा दगडी ओटा आहे आणि त्याच्यावर एक महादेवाची पिंड आहे आणि त्याला दत्ताचं ठाण असं संबोधलं जातं. त्यावरती फरशी असे, तेथे शिवलिंग असे, स्फटिकाची ती पिंड असे. येथे दत्तमूर्ती नाही, काशीहून आणली ही पिंड. आणि या ठिकाणी दत्ताची मूर्ती नाही, एक दगडी ओटा आहे, त्याच्यावर महादेवाची पिंड आहे आणि त्या पिंडालाच दत्ताचं ठाण असं मानलं जातं. म्हणतात काशी विश्वनाथ, पण आहे श्री दत्ताचे ठिकाण. येथे नसे मंदिर, पण भक्त करतात श्री दत्ताचे पूजन. या ठिकाणी महादेवाची पिंड आहे, परंतु याच ठिकाणाला दत्ताचं ठाण असं संबोधलं जातं. अहिल्याबाई होळकराच्या हाती जी पिंड होती सर्व काळ, तैसेची शिवपिंड येथे असे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या हातामध्ये जी महादेवाची पिंड आपल्याला त्यांच्या फोटोमध्ये दिसते, तशाच प्रकारची पिंड या ठिकाणी आपल्याला या ओठ्यावर दिसते आणि त्यालाच दत्ताचं ठाण असं संबोधलं जातं. समस्त भक्तगण पूजताती, फार वर्षापासून येते, तैसेच्या ऐठाने तेथे, त्यावरती निवारा नसे, म्हणून चिंता वाटते सर्वाशी. आणि खूप दिवसापासून म्हणजे जवळपास जसं हे मंदिर आहे त्यावेळेसपासून या ठिकाणी हे अशीच महादेवाची पिंड आहे. याला वरती काही निवारा नाही, ओटा आहे फक्त दगडी आणि त्याच्यावरती महादेवाची पिंड आहे आणि त्या ठिकाणी मंदिर नाही, म्हणून सर्व भक्तजनाला त्याची काळजी वाटत आहे. दरवर्षी भक्तगण जमा होतात सर्वजण, श्री दत्त जयंतीचा उत्सव साजरा करीतात येथे. समस्त गावकरी, समस्त पंचक्रोशीतील लोक या ठिकाणी दत्त जयंतीच्या दिवशी जमा होतात
आणि या ठिकाणी दत्ताचा जन्मोत्सव देखील साजरा केला जातो. म्हणती याची श्री दत्त ठाणे त्याशी पूजिती भक्तजन, यांच्या शेजारी एक समाधीस्थळ श्री क्षेत्र पापणासाचा भक्त बाबाजी गुरव नामक बनविले नाथलागाने. आणि या मंदिराच्या शेजारीच एक छोटी असे समाधी आहे आणि ती समाधी जो पापणासाची सेवा करत होता, वादेश्वराची सेवा करत होता, महादेवबाची सेवा करत होता, भोलेनाथ महाराजाची सेवा करत होता, असा एक चोराखळीचा गुरुवाचा व्यक्ती ज्याचं नाव बाबाजी आहे. आणि त्या बाबाजीची सुद्धा या ठिकाणी आपल्याला समाधी पाहावयास मिळते. त्याच्या नातलगानं याच्या समाधीचा जीर्णोद्धार केलेला आहे. याची करील जो मनोभावे सेवा त्याची प्रचिती येती, अनेक प्रसंग भक्तजन एकमेका सांगती. आणि या दोन्ही ठिकाणची सेवा केल्यानंतर जी प्रचिती भक्तजनाला येते ते भक्तजन आपापल्या परीनं एकमेकाला सांगतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जप हा करावा सर्व काळ श्री स्वामी समर्थ. आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा जप अनेक भक्तजन या ठिकाणी आपल्याला करत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. इति श्री 6वा अध्याय संपूर्ण. पुंडलिकावर देव हर विठ्ठल.